हॅलो, धन्यवाद. योगेश पवार यांची आपण इनिंग पाहिली. अफलातून शून्यावरती त्यांना जीवनदान मिळालं आणि त्यानंतर योगेश पवार नावाचं वादळ जणू काही जासईच्या क्रीडांगणावरती गोंगावताना पाहायला मिळालं. अप्रतिम त्या ठिकाणी बॅटिंग. चला, दादरपाडा टीम सलामीवीर खेळाडू लगेच मैदानाकडे पडा निमिष आणि ऑफिशियल्स, मॅच ऑफिशियल्स आपणही मैदानात दाबा घ्या. चौथा सामना आहे आजच्या खरतर पोलमधून आणि यानंतर आणखीन एक मोठा सामना असेल. जांभिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ असेल खरतर वलवली. हा संघ तुम्हाला पनवेल तालुक्यातून पाहायला मिळेल. दोन्ही खरतर संघ पनवेल तालुक्याच्या आहेत. चांगल्या लढती आजच्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी एन्जॉय करत आहोत. बेलोली संघाने टॉस जिंकत असताना पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलंय त्या ठिकाणी सुरुवातीला दादरपाडा संघाला. चला, मॅच ऑफिशियल्स आदित्य आणि त्यांच्या बरोबरीने संदीप पाटील सर मैदानात आपण ताबा घ्या. डावाला सुरुवात होईल. सकाळपासून 3 सामने कंप्लीट झाले आणि त्यामध्ये आता नवीन सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. पहिल्या फेरीमधला हा चौथा सामना आहे. प्रेक्षकांच्या भेटीला येताना आपण या ठिकाणी पाहता आणि यानंतरचा होणारा सामना असेल तो म्हणजे वडवली विपक्ष त्या ठिकाणी जांभिवली या दोन टीमच्या दरम्यान. उद्या 40+ क्रिकेट तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि उद्या शेवटचा दिवस आणि मला वाटतं आयोजकांना सूचना असेल आपण लवकरच सामने चालू करा. उद्या थोडे एक्स्ट्रा सामने असतील संध्याकाळच्या सत्रामध्ये. असं पाहिलं तर आताच्या घडीला आपण जर पाहिलं दिवस मोठा आहे. जवळजवळ 7:30 जरी झाली तरी उजेड असो क्रीडांगणावरती. त्यामुळे त्याची चिंता नाही, परंतु प्रत्येकाला घरी जायची घाई असल्यामुळे आपण लवकर उद्या करत शेड्यूल पहिला सामना चालू करा जेणेकरून अगदी वेळेवरती स्पर्धा या ठिकाणी संपन्न होईल. आणि अप्रतिम असं आयोजन, या आयोजनाला आपण उद्या निरोप देणार आहोत. सर्व युवा वर्ग अंडर 25 जासईचे सर्व युवा शिलेदार त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन या ठिकाणी करण्यात आलं. गतवर्षी मे महिन्यामध्ये पूर आला होता, इतका पाऊस पडला होता, परंतु यंदा थोडासा मान्सून लेट झालाय आणि खरं तर मान्सून विभागाने सांगितलं कदाचित यंदा पाऊस कमी असेल. त्यामुळे भारत म्हटलं की कृषीप्रधान देश आहे. बळीराजा चिंतेमध्ये आलाय. उन्हाचं प्रमाण वाढत चाललंय, तापमान प्रचंड वाढलंय, उष्णता वाढत चालली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहताय या ठिकाणी रबर बॉलचं क्रिकेट खेळाडूंचं विशेष कौतुक करावं लागेल. मगाशी योगेश दादा पवार यांनी सांगितलं क्रिकेट खेळत राहा, जास्त विश्रांती घेऊ नका, जेणेकरून तुमचा सराव राहील आणि तुम्ही फिट राहाल, तुमच्याकडून चांगला परफॉर्मन्स होतच राहील. कारण आताच्या घडीला आपण जर पाहिलं तर वर्षाच्या 12ही महिने क्रिकेट चालू असतो, जास्त ब्रेक नाही आहे. रबर बॉल त्यानंतर लगेच टेनिस बॉल आणि रबर बॉलच्या स्पर्धा मला वाटतं यंदा रेकॉर्ड ब्रेक होतील, इतक्या स्पर्धा पाहायला मिळतील. भरपूर स्पर्धा तुम्हाला यंदाच्या अंगामध्ये उरण पनवेल आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होताना पाहायला मिळतील. बऱ्याचशा खरंतर स्पर्धांच्या जाहिराती त्या ठिकाणी आलेल्या आहेत सोशल मीडियावरती. अपकमिंग टुर्नामेंट आणखीन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामुळे आपणही प्रिपेअर राहा, तयार राहा या क्रिकेटसाठी, रबर बॉलचं क्रिकेट गाजवण्यासाठी. जेव्हा पाऊस असतो मान्सून वरुण राजा जर मैदानावरती येतो तेव्हा मात्र क्रिकेट रबर बॉलचं क्रिकेट पाहण्यासारखं असतं. कारण आउटफील्ड थोडीशी ओलसर होते, कधी कधी स्लिपरी, त्यामुळे पाय घसरतात आणि ते क्षण मात्र नक्कीच आठवणीमध्ये राहून जातात. त्यामुळे पावसाचं क्रिकेट ते पावसामध्येच व्हायला हवं. आज दुर्दैव पाऊस नाही आहे, परंतु एक तुमच्या समोर बकेट ठेवलेल्या बॉलिंग करत असताना बॉल भिजवून देखील तुम्ही टाकू शकता. अजय पाटील पहिलं षटक घेऊन आलाय आणि त्यांच्या समोर स्ट्रायकिंग एंडला निमिष मोहिते आणि त्यांच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू आहे प्रीतम. सध्या खरं चांगला फॉर्म मध्ये आहे ते दोन्ही खेळाडू. ही जोडी चांगलं योगदान त्याने दादरपाडाच्या क्रिकेटसाठी दिलंय आणि मैदानामध्ये आघाडीचे दोन खेळाडू आपण त्या ठिकाणी येताना पाहत आहे. अजय पाटील पहिलं षटक घेऊन आलाय आणि त्यांच्यासोबत सध्या चर्चा करत असताना सर्व खेळाडू देखील पाहायला मिळाले. चांगल्या लढती तुम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. उद्या 40+ क्रिकेट पाहायला मिळेल आणि मला वाटतं सर्वाधिक जास्त दावा वैयक्तिक चैतन्य पाटीलने आतापर्यंत केलेले आहेत. बरेचसे खेळाडू, परेश ठाकूरने देखील चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केली, परंतु क्वालिफायर मॅचमध्ये तो पराभूत झाला. 200+ दाबा, क्या बात आहे, रेकॉर्ड हे पाहायला मिळतील. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. चैतन्य पाटील खरं तर गतवर्षी रायगड प्रीमियर लीग रबर बॉल फॉर्मॅटमध्ये बाईक त्याने मिळवली होती. यंदा दुसरं पर्व देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पारगावचं क्रीडांगण, नानोबा मैदान आणि
टोटल 5 लाखाचं त्या ठिकाणी बक्षीस रक्कम राहील. विशाल चितेकर, आदेश स्पोर्ट्स पनवेल आणि संपूर्ण त्यांचे सहकारी त्यांच्या माध्यमातून आयोजन पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट टाकलाय त्या ठिकाणी अजय पाटील या गोलंदाजाने. ओव्हर दी विकेट, फ्लिक केला बॉलला. क्या बात आहे, 5 ला बॉल. बॉटम हँडचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल झाला हवाई सफर, मिड विकेटला क्लिअर करत असताना हा दमदार षटकार. नंतर निमिषचं आक्रमण आपण होताना पाहिलं. यावेळेला बॅकफुटला गेले, ऑन दी टोस. अप्रतिम, अविश्वसनीय असा हा फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, सीमा पार. निमिष मोहितेचा हा ब्रँडेड षटकार. टायमिंग बॉलच्या मेरिट नुसारच खेळला हा खेळाडू. राऊंड द विकेट आले होते, अँगल बनवला होता गोलंदाजाने. विथ बाउन्स आपण पाहिला त्या ठिकाणी हा फटका होता कव्हर्सला. या फटक्यामध्ये क्लास होता. या फटक्यामध्ये खरं तर आपण पाहिलं त्या ठिकाणी निमेश मोहितेचा फलंदाजी मधला त्या ठिकाणी क्लास, ज्याने ज्या पद्धतीने मारलेला फटका आपण पाहिला कव्हर्सला. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं. 2 लगातार षटकार अजयच्या अगेन्स्ट. याही वेळेला शॉर्ट प्लेन बॉल, तिखट बाउन्सर वापरतोय त्या ठिकाणी. 1 बाउन्सर त्या ठिकाणी 1 फॉर 1 ओव्हर. म्हटलं 2 बाउन्सर तुम्हाला मुभा आहे रबर बॉल मध्ये, आणि पहिला बाउन्सर त्या ठिकाणी टाकला असं स्क्वेअरलेग पंचाने सांगितलंय. या ठिकाणी अजय पाटीलचा बॉल चांगल्या पद्धतीने टप्प्यामध्ये गुड लेंथ वरून टेक ऑफ करत असताना विकेट किपर त्या ठिकाणी आकाश पवार यांच्या हातामध्ये विसावला. कोणत्याही प्रकारची रन त्या ठिकाणी नाहीये. डॉट बॉल येताना आपण पाहिला. ओव्हर द विकेट, पुन्हा अजय तयार. अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी, अनप्लेबल डिलिव्हरी, व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला पंचांकडून. व्हाईट बॉल, दुसरा बाउन्सर वापरला या ओव्हरमध्ये. जर का पुढचा टाकला तर कदाचित पंच दंडित करतील त्या ठिकाणी गोलंदाजाला. अनप्लेबल डिलिव्हरी, अतिरिक्त रन्स व्हाईट बॉलच्या स्वरूपात मिळालेले आहे. 13 धावा सध्या स्कोर कार्ड मध्ये पहिल्या विकेटसाठी भागीदारी करतायत दोन्ही खेळाडू. निमिष स्टार्टिंग एंडला. याही वेळेला शॉटम पूल केला बॉल, उंची घेतली आहे. फिल्डर जज करतोय आणि झेल होईल का, आणि इथे झेल सुटलाय. याच गोष्टीची चर्चा. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुमच्या टीम मध्ये टॉप ऑर्डरला 2-3 फलंदाज चांगले असेल तर त्या संघाला चांगला बेनिफिट मिळतो, कारण विकेट जास्त जात नाहीयेत. हे वैशिष्ट्य आहे रबर बॉलचं. खेळाडू जास्त बाद होत नाहीयेत. बऱ्याच अंशी आपण जर पहिला बॉल हातामध्ये आला की त्याची व्यवस्थित ग्रीप बसत नाहीये, बॉल हातातून निसटतो कॅच घेत असताना, आणि अशा परिस्थितीला मात्र वारंवार जीवनदान मिळत आहेत खेळाडूंना. आणि इथे 2 धावा मिळालेल्या आहेत मागच्या बॉलवरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. याही वेळेला पूलचा प्रयत्न होता, आतली कडा घेतली, बॉल चालला त्या ठिकाणी मागे, विकेट किपरच्या मागे लॉंग स्टॉपला फील्ड केलाय. 1 रन इथे मिळाली 1 रनच्या मदतीने. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम दादरपाडा संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी बिनबाद. टोटल धावा 16. ओव्हरचा केस आपला. पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकाराच्या मदतीने टोटल 16 धावा आपण येताना पाहिल्या. आता अभि चोरगे हा खेळाडू बॉलिंग मार्कवर, त्याला सेकंड ओव्हरसाठी सेकंड ओव्हर घेऊन आला अभि. सूरज सावंत लॉंग ऑफ कडे आहेत आणि बरेचसे खरं तर अनुभवी खेळाडू या संघामध्ये आपण पाहता. अजय पाटील ज्याने पहिले षटक हाताळलं, लॉंग ऑन मध्ये तैनात राहतील फिल्डिंगसाठी. अभि बॉलिंग मार्कवरती आलाय सेकंड ओव्हर घेऊन. आणि खरं तर दुखापत आहे डाव्या हाताला, आणि असं असताना देखील
आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी डेडिकेशन देतो हा खेळाडू. बघा वेगवान बॉल टाकला, बॅक टू द बॉलर, संधी आहे रनआउटची. नेमबाजीमध्ये देखील निष्णात व्हावं लागेल अभिला. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी होती. हाताला दुखापत असताना तो खेळतोय, बॉलिंग करतोय. एक फार मोठं वैशिष्ट्य आहे या करता संघाचं या खेळाडूंचं. अभिला आपण पाहू शकाल या षटकामध्ये सिंगल त्या ठिकाणी नाही आहे. बॉलला डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिलाच चेंडू निर्धाव. 16 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. नेक्स्ट बॉल याही वेळेला सरळ मारलाय आणि थेट चाललाय त्या ठिकाणी हायवेच्या पलीकडे. षटकार. बहुतांश वेळेला आपण निमिषला व्यावसायिक गटाचा क्रिकेट देखील खेळला. तो तालुका लेवलचा पण संघामध्ये गावदेवी गावठाण टीम कडून खेळताना पाहिला. अनेक अशा नामांकित स्पर्धामध्ये खेळलाय आणि आज मात्र आपल्या घरच्या संघातून ज्या संघामध्ये तो नेहमी सराव करतो, ज्या संघासाठी नेहमी खेळत असतो, गावासाठी खेळत असतो, त्या संघामध्ये खेळतोय. गुडघा टेकत असताना स्लॉग गिटचा प्रयत्न होता. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. कमी गतीचा बॉल टाकला. फिंगर रोल करत असताना अभिला आपण पाहिलं. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी येतोय. चांगला बॉल, चांगलं कमबॅक या ठिकाणी करतो अभि हा गोलंदाज. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 22. 22ला एक विकेट नाहीये. वेगात टाकला होता. क्विकर बन शरीराचा वेग घेणारा हा चेंडू होता आणि इथे मात्र स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. कोणत्याही प्रकारचे रन नसणार आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू. आजच्या दिवसामध्ये लो स्कोर होता कतर 50 जो कतर सावळे संघाने केला होता नांदगाव टीमच्या अगेन्स्ट. आणि त्यानंतर सर्वाधिक धावा आतापर्यंत पेन संघाने केल्या 83. आजच्या दिवसामधला आपण IS पाहिला आणि फुंडे संघाने सांघिक धावा 91 बनवल्या त्या स्पर्धेमध्ये. हा उच्चांक होता सांघिक, परंतु आजच्या दिवसाचा उच्चांक पेन संघाच्या नावावरती राहिला. 83. हाफ ट्रॅकर याही वेळेला पूल केलाय. प्रॉपर कनेक्शन, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मिड विकेटला क्लिअर करताना हा षटकार. षटकार पवन राठोड आणि आमचे स्कोरर आहेत त्या ठिकाणी. चांगली भूमिका ते सध्या साकारत असताना त्यामुळे त्यांना बाद आहे. अभिच्या अगेन्स्ट हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती आलेला हा षटकार. स्कोर मोज ऑन. धावसंख्या 28. पुन्हा एकदा याही वेळेला पूलचा प्रयत्न आहे. फटक्यामध्ये दम नाहीये परंतु रिझल्ट चांगला आहे. प्रॉपर कनेक्शन नसताना देखील बॉल उंची घेताना अंतर कापतोय. मिड विकेटला षटकार. बॉलचं क्रिकेट म्हटलं की बॉलला टाइम करणं, प्रॉपर कनेक्ट करणं, धावा येत आहेत. आणि अशा वेळेला आपण पाहिलं तर मागचा फटका थोडासा मिस टायमिंग होता आणि तरी देखील 6 धावा निमिषला मिळाल्या. दादरपाडा संघाला मिळाल्या. सूरज सावंत तिसरं षटक घेऊन आला. खोलातला बॉल या ठिकाणी ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. अजय पाटील आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग मध्ये थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या आणि त्या ठिकाणी सिंगलच घेतले. निमिषने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 1 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 35. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, मागच्या ओव्हरमध्ये 18 आल्या. या ओव्हरच्या पहिल्या बॉलला सिंगल मिळाली. आतापर्यंत विकेट नाहीये. पार्टनरशिप होताना आपण पाहत आहे. 2 खेळाडूमध्ये वन्स अगेन याही वेळेला लॉंग ऑनला फ्लॅट अँड फ्युरियस अजयच्या डोक्यावरून षटकार. लेन बॉलला त्या ठिकाणी ऑन द राईस स्ट्रोक पाहायला मिळाला लॉंग ऑनच्या दिशेने.
चांगलं टायमिंग निमिषने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि त्यानंतर मात्र हा फटका पाहायला मिळाला. वेगात टाकला बॉल. त्या इथे मात्र आपण जर पाहिला हँड अँड कॉर्डिनेशन थोडंसं प्रॉपर नव्हतं आणि चेंडूवरची नजर अडली. त्याच वेळेला लेग बायच्या स्वरूपात सिंगल रन या ठिकाणी अवांतराच्या स्वरूपात मिळेल. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या धाव फलकावरती आहे ती म्हणजे बिनबाद 42 42. 42 सध्या स्कोर कार्ड वरती लागताना पाहत आहे. टार्गेट बनवायचा आहे. कट केला बॉलला अप्पर कटचा प्रयत्न थर्डमॅनला फिल्डर लावला आणि इथे मात्र बॉल डायव्हर्ट झाला लास्ट मुमेंटला आणि निघाला बाउंड्रीच्या दिशेने. सीमा पार चौकार. थँक्यू. चांगलं टायमिंग आणि तिथे आपण पाहिला हा चौकार मिळालेला आहे. यावेळेला फिरून मारलाय. पटकन पोझिशन मध्ये आले. नटरंग स्टाईलने फिरले. फक्त दिशा दिली आहे. बॉल चालला गोळीच्या वेगाने. सीमा पार लगातार दुसरा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने 50वा धाव फलकावरती आपण लागताना पाहत आहे दादरपाडा संघाच्या माध्यमातून. जरा थोडं स्पीडअप करा. आणि यानंतरचा पुढचा सामना दोन्ही टीमचे कॅप्टन वळवली संघ आणि एका बाजूला जांभिवली संघ आहे. दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉसला रिपोर्टिंग करा. पनवेल तालुक्याचे दोन संघ आदाई वामजे विभागातील वळवली संघ तर एका बाजूला चावणे विभागातील संघ आहे जांभिवली. याही वेळेला बॅकफुटला गेले. बॉलला उडवलंय. मिड विकेटला पूल करत असताना पॉवरफुल हिट. आणखीन एक षटकार. 6 धावा. वैयक्तिक 39 या धावसंख्येवरती खेळतोय निमिष मोहिते हा खेळाडू. आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण अर्धशतक पाहिली 8. मागचं खरं तर योगेश सदा पवार यांच्या नावावरती आपण एक अर्धशतक पाहिलं. अजून एक संधी निर्माण झाली या ठिकाणी या स्पर्धेमध्ये निमिषला. अंतिम षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये आले त्या ठिकाणी कैलास पाटील यंगस्टर. कैलासचा पहिला बॉल कव्हर्सला मारला. नोमॅन्स लँड. कोणत्याही प्रकारचा शतरक्षक नाही आहे त्या ठिकाणी. स्वीपर कव्हर डीप मध्ये जो शतरक्षक होता तो पाहत राहिला आणि अगदी वॅकेंट एरियामध्ये हा बॉल पडलाय. त्यामुळे 2 धावा घेऊन जाईल निमिष. 2 धावा या चेंडूवरती मिळतील दादरपाडा संघाला. टोटल रन्स स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी 58 58. प्रणित गायकर स्क्वॉड मध्ये नाही आहेत. राकेश जेने खेळाडू टीम मध्ये नाही आहेत. बेलोलीचा देखील यंगस्टर संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये बरेचसे नवोदित खेळाडू त्यांना आपण पाहता. पुन्हा एकदा हुक केलं बॉलला आणि धावाही बुक करतो त्या ठिकाणी निमिष. 6 षटकार. अर्धशतकाचा अगदी समीप आलाय. आणखीन एक धमाका षटकार. सोळा चेंडूमध्ये 47 या धावसंख्येवरती खेळतोय दादरपाड्याचा हा सितारा निमिष. आक्रमण कवसला. जर का बाउंड्री क्लिअर केली तर या स्पर्धेतलं 9वं अर्धशतक आणि वैयक्तिक यंदाच्या अंगामधलं पहिलं अर्धशतक राहील या ठिकाणी. निमिषच्या नावावरती काय बॅटिंग केली आणि बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार डाव द्या खेळाडूसाठी.
असलम भाई खर तर दादरपाड्याचे तेही प्रचंड खुश आहेत आणि काय फटकेबाजी चालले. चेतन त्याच्याही चेहऱ्यावरती आता आनंद पाहायला मिळाला. निमिषचं पहिलं यंदाच्या अंगामधलं अर्धशतक पाहायला मिळालं. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा प्रत्येकासाठी ही खरं तर पहिली स्पर्धा आहे. 1 जूनला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी मग प्रत्येक जण पहिल्या यंदाच्या अंगामध्ये पहिली स्पर्धा खेळतो असं म्हणायला हरकत नाहीये. आणि हे पहिलं अर्धशतक या ठिकाणी निमिषच्या नावावरती राहिलं या मॅच मध्ये. अप्रतिम बॅटिंग, वेगात टाकला चेंडू डाऊन द लेग आणि बॉल निघाला बाकबडला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. स्ट्राईक पुन्हा एकदा राहील निमिषकडे कारण त्याला येणाऱ्या पुढच्या प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचं आहे. 50 कंप्लीट केली त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी. टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 72-72. शेवटचं षटक आणि अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. याही वेळेला अतिरिक्त बाउन्स घेणारा हा चेंडू होता. उसळी घेऊन मात्र विकेट किपरकडे ट्रॅव्हल झालाय. ऑन केलं गोलंदाजाला रिव्ह्यू वापरलाय बॅटिंग टीम. यस DRSचा वापर करत असताना त्या ठिकाणी चेक केलं जाईल. चला साईश या पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची भूमिका आणि संपूर्ण जबाबदारी या स्पर्धेमध्ये स्वीकारली साईशने. संघ गोळा करणं त्याचबरोबरने वेळेवरती ते प्रत्येक संघांना इन्व्हाइट करणं, मॅच ऑफिशियल्स त्याचबरोबरने बऱ्याचशा जबाबदारी. व्हाईट बॉल रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला या ठिकाणी बॅटिंग टीमचा आणि तिसऱ्या पंचांकडून माहिती मिळाली की हा बॉल वाईड आहे. अतिरिक्त रन्स मिळेल दादरपाडा संघाला. वॉट अ शॉट, अप्रतिम फ्लिक ऑफ द रिस्ट. आणखीन एक धमाका निमेशचा लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट षटकार. मी मगाशी उल्लेख केला आजच्या दिवसातला उच्चांक होता सांघिक 83 आणि आतापर्यंत 79 धाबा धावफलकावरती आहेत दादरपाडा टीमच्या माध्यमातून. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. आणखीन एखादा मोठा फटका आला तर या धाबा पुढे जाताना पाहायला हेलिकॉप्टर अभिच्या हातामध्ये लँड झालाय. सरळ V-शेप मध्ये खेळत असताना फटका फसलाय आणि पहिला धक्का बसला दादरपाड्याला. परंतु जाता जाता निमिष बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. अप्रतिम फटकेबाजी करत आज प्रत्येकाचे त्याने मने जिंकलीत असा हा खेळाडू अर्धशतकवीर निमिष. बॉल टार्गेट सेट करायचा आहे दादरपाडा संघाला आणि 83 हा उच्चांक होता. मागच्या सामन्यामध्ये 79 धावा धावफलकावरती आहेत. जर का मोठा फटका आला, चौकार आला तर बरोबर 83 होतील, षटकार आला तर 85 होतील आणि जर का सिंगल डबल रन मिळाली तर मात्र पुन्हा एकदा कायम राहील RV11 पेन चिंचपाडा जो सांघिक धावा त्याने जास्त केलेल्या आहेत. शेवटचा निर्णायक बॉल समोर फलंदाज तयार. याही वेळेला दिशा दिली आहे. कासूकर त्या ठिकाणी आलेत बॅटिंगसाठी. खरं तर विवेक कासूकर यांना आपण पाहू शकाल. बॅकवर्डला बॉल सेकंडला निघालेला आहे. 2 धावा कंप्लीट. तिसरी होईल का? तिसरीचा प्रयत्नच नाहीये. फक्त 2 धावा असेल बाटकट आणि इथे मात्र धावा आल्या 81. त्यामुळे आणखीन ज्या धावा बनवायच्या होत्या तिथून मग थोडासा कमी राहिला. 83 धावांचा उच्चांक मागच्या सामन्यामध्ये आपण RV11 पेन चिंचपाडा संघाचा पाहिला. 81 धावा या इनिंग मध्ये केलेल्या आहेत. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये ज्यामध्ये निमिषचं योगदान खूप मोठं होतं आपल्या संघासाठी. 82चं टार्गेट सेट केलंय बेलोली संघासमोर. बेलोली संघाकडे देखील हार्ड हिटर आहेत. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेणार आहोत. जांभिवली संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला वळवली संघाचा कॅप्टन. दोन्ही संघ नाही का आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आदई वावंजी विभागातून खरं तर आपण पाहताय वळवली संघ तुम्हाला पाहायला मिळेल तर एका बाजूला चावणे विभागातील संघ आहे मरियाई जांभिवली. दोन्ही टीमचे संघ नाही का आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. पहिल्या फेरीमधला अंतिम सामना यानंतर पाहायला मिळेल. निमिषचा देखील एक झेल सोडला. खरं तर कॅचचं महत्व किती होतं मागच्या सामन्यामध्ये चिखलेकरांना माहिती झालं. योगेश पवार यांचा 0वरती जर का विकेट घेतला असता, झेल पकडला असता तर धावा कमी आल्या असत्या आणि याही मॅच मध्ये निमिषला मिळालेलं जीवन त्याचा फायदा निमिषने उचलला आणि आपण आता पुढच्या खरं तर इनिंगकडे वळतोय. 82चा मोठा चेस आहे बेलोली संघासमोर आणि एका बाजूला धावा डिपेंड करायचा 82 दादरपाडा टीमला
आवाजामध्ये आपण करतो पुन्हा त्या फेरबदल. यंदाचा हंगाम उरण तालुक्यातील सर्वाधिक स्पर्धा ज्या खरं तर आवाजामध्ये आपण ऐकल्या ते आमचे सिनियर समालोचक जयेश भोसले सर यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. आजच्या दिवसात 2 आलेले आहेत. मला वाटतं तिसरं डाउनलोडिंगला अजय पाटीलने टाकलेलं असावं आणि ते ठोकावंच लागेल. जर का झालं नाही तर संघाला परतीचा प्रवास करावा लागणार आहे. धन्यवाद रोशनजी पाटील सर यांचा आवाज आपण ऐकला या स्पर्धेच्या माध्यमातून. आज स्पेशली त्यांना इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळतं आणि आजचा आवाज त्यांचा आपण ऐकतो आहोत. विपुलजी पाटील सर म्हटल्यानंतर काही कधी कधी मला हा प्रश्न पडतो ना, विपुलजी पाटील जासईचे, चिरल्याचे की दादरपाड्याचे किंवा तदनंतर गावठाणचे? जासई सुरुवात आहे, जासई माहेरघर आहे त्यांचं. त्यामुळे जासई गाव जे आहे ते जासई गावामध्ये अनेकांचे ऋणानुबंध चांगले आहेत. आता तुम्ही सावळ्याचा किरण पवार म्हणाल की जासईचा, हा प्रश्न मोठा आहे. तसंच विपुली पाटील सरांचंही दुसरं घर हे जासईच आहे. परंतु मनाचं मोठेपण लागतं. त्यासाठी आपण ज्या गोष्टी करतो त्या चांगल्या कराव्यात लागतात. केल्याने अनेक गोष्टी साध्य होतात. आज अमोल चौधरी पहा, अमोल चौधरी उद्याचं मला वाटतं जक्कास लस्सीचा मालक आहे. चाच्यानी अजून पेपर बनवलेले नाही आहेत, कदाचित यावर्षी ते बनतील. अमोल चौधरी अर्धा मालक झालेला आहे जक्कास लस्सीचा. त्यामुळे प्रेम स्वभाव ही माणसाचा सर्वतोपरी महत्वाचा राहतो. आज विपुलजी पाटील सरांनाही आपण त्याच गोष्टीने पाहत आहोत. दर्जेदार समालोचन, माणसाचं वक्तृत्व जे आहे तेच माणसाला मोठं करतं. आज या स्पर्धेच्या माध्यमातून ते पाहायला मिळालेलं आहे. परंतु रोशनजी पाटील सर यांचंही जे वक्तृत्व आहे किंवा त्यांची जी काही रॉयल ट्रीटमेंट असते किंवा माणसांसोबतचं वागणं असतं, आज सर्वाधिक जास्त मागणी ग्रामीण स्तरावरती त्यांना नेहमीच राहिलेली आहे. याचं कारण देखील आहे की त्यांना आपण पाहतो सातत्याने त्यांचं समालोचन तर आहेच आहे, परंतु व्यक्तिशः आपण कसं राहतो याही गोष्टी महत्वाच्या आहेत. या नेक्स्ट मॅच महत्वाची पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन जांभुली आणि एका बाजूला गोळवली. टॉससाठी या दोन्ही टीम कॅप्टन. सामन्याला सुरुवात होतीये. आघाडीची जोडी एका बाजूला अजय पाटील आणि त्याच्या साथीला आकाश पवार. पहिला बॉल, यशचा पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या फारसा दुरून जाणारा, दिशाहीन राहिलेला पाहायला मिळतोय. अवांतरने सुरुवात झालेली पाहायला मिळाली. दादरपाडा गाव यावर्षी टेनिस क्रिकेटच्या हंगामामध्ये मला वाटतं चुकीचा नसेल तर 13 पेक्षा जास्तीच्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. आणि त्याचं कारण होतं वरड स्पोर्ट्सचे नाव त्यांच्या नावापुढे लागलं. त्यामुळे की काय अनेक स्पर्धा जास्तीच्या त्यांनी जिंकलेल्या आहेत. उसळी घेणारा बॉल, पुन्हा एकदा उसळी. अवांतर धाव इथूनही मिळत असताना मला मिळते. व्हाईट बॉल साठी चॅलेंज करण्यात आलं. यस्टनच्या पाठीमागे मास्टर माइंड आहे दादरपाड्याचा आणि छोट्या टायगरने या डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केलेला आहे. कर्णधार यस्टनच्या पाठीमागून सूत्र हलवतोय. व्हाईट बॉल आहे. डीआरएस गमावलेला आहे चेतन आपण, आणि हा डीआरएस तुम्हाला आता पुन्हा मिळणार नाही. व्हाईट बॉल 2 आलेले आहेत. 2 धावा पाहायला मिळाल्या. 84चा पाठलाग, 83चा पाठलाग, 82चा पाठलाग, सॉरी टू से, चुकीची दुरुस्ती, 82चा पाठलाग करायचा आहे. मागील मॅच मध्ये 83 पाहायला मिळाला. आडवा बॅटने सुरुवात झाली आहे. पाटील आता कसं पाटील म्हणतील तसंच अजय पाटीलच्या बॅटमधून चौकार.
पुढचा चेंडू यावेळेला हेलिकॉप्टर उंच त्याच वेळेला लांब देखील ताकदीचा प्रचंड वापर चेंडू सीमारेषेच्या बाहेर करतोय हवाई सफर षटकार बंधूंच्या गावातील खेळाडू आहे सहजासहजी हार न मानणार आहे दिनेजी पाटील यांचा आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की ज्या ज्या वेळेला या खेळाडूला आपण पाहतो 5 बाईक अशा झालेल्या नाही आहेत त्यासाठी मेहनतीचे डोंगर उचललेले आहेत आता मात्र वरद स्पोर्ट्स दादरपाडा या टीमच्या खेम्यामध्ये चिंतेचं वातावरण काय हेलिकॉप्टर पाहायला मिळालाय 2 मध्ये 12 आल्यात 2 मध्येच 12 मारल्यात अजय पाटील धमाके करायला सुरुवात केली आहे त्याने यावेळेचा बॉल आडवा बॅटने चेंडू सीमारेषेच्या बाहेर उंच आणि तितकासा लांब देखील षटकार अजय पाटीलने क्रिकेट कारकिर्दीमध्ये 5 बाईक जिंकल्या 1 बाईक त्याने अशीही डेडिकेट केली होती आपल्या संघाच्या संघ मालकाला की तुम्ही आमच्या एंट्री सातत्याने करता आहात किरवली नाईटची स्पर्धा सतीजी पाटील यांना त्यांनी बाईक स्वतःहून दिली होती की ही जी बाईक मला मिळालेली आहे ती मी डेडिकेट करतो ग्रामीणचे स्वतःचे संघ पुरस्कृत करणारे सतीजी यांच्यासाठी त्यांनी ती बाईक डेडिकेट केलेली मला मिळाली आणि या संघाचे आधारस्तंभ फलकावरती 17 बनलेले आहेत बॉल चॉईस मिळणार नाही अजय पाटील पहिला बॉल तुम्हाला चॉईस दिला जातोय त्यापुढे कोणताही चेंडू चॉईस दिला जाणार नाही 18 धावा फलकावरती बनलेले आहेत 18 धावा फलकावरती बाला मिळालेल्या आहेत पुढचा बॉल घेऊन गोलंदाज यावेळेला फुलटोस होता फटका फसलाय सिंगल निश्चित येईल दुहेरीचा प्रयत्न देखील झाला परंतु सिंगल वरती समाधानी आहेत आकाश पवार आणि त्याच्या साथीला अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत चला टॉस साठी आता मी प्रतीक्षेमध्ये आहोत नाणेफेकीचा कौल करण्यात येईल टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन एका बाजूला वळवली आणि त्याच्या अगेन्स्ट मरियाई जांभिवली बी यावेळेचा बॉल आणखीन एक लांब लचक जशी स्ट्राईक मिळाली आकाशला आकाशाला गवसनी घालणारा त्याने केले स्ट्राईक षटकार मुन्ना दादा गाडी ब्रिज वरती थांबू नका कृपया 2 कंटेनर पास होणार नाहीत या एक वेळ तुम्ही 5 मिनिटं जास्तीचे घ्या आणि खाली येऊन सामना पहा ब्रिज वरती गाडी थांबवू नका कृपया यावेळेचा बॉल मैदानाच्या आतमध्ये घडले तरी काय 26 धावा पहिल्या षटकामध्ये 26 आलेले आहेत पहिल्या षटकाची सुरुवात अफलातून झालेली आहे वातावरण जेवढं गरमागरमांना मॅच तेवढी गरमागरम परंतु टेन्शन व्यासपीठावरती जास्तीचं वाढलंय विपुलजी पाटील सरांच्या मालकीचा संघ खेळतोय कल्पेजी पाटील साहेब यांचे शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत नेक्स्ट मॅच प्रसिद्ध मराठी उद्योजक तथा आपण पाहिलं भोलेनाथ वेअरहाऊस जासईचे सर्व जॉब उपलब्ध आहेत वेअरहाऊस मध्ये 3 ते 4 वेअरहाऊस ज्यांच्या नावावरती आहेत आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारा असं व्यक्तिमत्व कल्पेजी कमळाकर पाटील साहेब यांना आपण व्यासपीठावरती पाहत आहोत सूत्र मैदानाच्या बाहेरून घालतात का संघ मालकांनी एक मेसेज दिलाय बॉलरने बॉल ओला करूनही टाकू शकतो ही मुभा आहे तुम्हाला एक बकेट आहे गोलंदाजाच्या शेजारी आणि बॉल तुम्ही ओला करूनही टाकू शकता
यंदा रोहित गायकवाड येते गोलंदाजी मार्कवरती. अमित नाईकने यंदा मला वाटतं, मी चुकीचा नसेन, चेतन कुठे आहे, ऍग्रीमेंट झालं ना चेतन अमित नाईक सोबत. यावेळेचा बॉल देखील आकाश आकाश पवारांची पॉवर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकाराला 32 बनलेले आहेत. या मॅचच्या आधी मी काही भाष्य केलं होतं. खरं तर चेतन यांची ती आठवण मी सांगण्याचा प्रयत्न केला. विपुल सर, मला वाटतं ना, या शिस्ती ज्या आहेत ना, ते दादरबडकर लावतायत आणि त्या सर्वाधिक महत्वाच्या आहेत. क्रिकेटमध्ये शिस्त ही ऑफिशियललाही असायला हवी आणि आज आपण पाहतोय खरं तर या गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या आहेत. चेतन चुकीचा होता असं मी कधीच म्हणणार नाही. मी आदर करतो या गोष्टीचा की आपण समालोचक, स्कोरर, लाईव्ह टीम, डीजे टीम, पंच वेळेवरती पोचायला जावं. यावेळेचा बॉल देखील ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक वेगाने येईल परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा येतो खणखणी चौकार. चौकारत असताना मला मिळाला. संघाची धावसंख्या 36 धावा धावफलकावरती आहेत. पवन राठोड यांना हा विनोद कळला. आणखीन एक फटका फसला. यावेळेला झेल बनणं गरजेचं आहे. प्रीतम चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपण्यात आला. फायनली कोंडी फोडली. आकाश पवार आउट. मोठ्या फटकाचा मोहाचा बळी पडला खेळाडू. संयमाचा बुरुज ढासाळतोय आणि फलंदाज बाद होत असताना मला मिळतोय. मयूर मूर्ती गावठाण ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येते. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज रोहित. हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर. पहा, संघ मालकांनी सांगितलेलं गोलंदाजाने जसं ऐकलं, बॉल स्किट व्हायला लागलाय. म्हणून की काय, विपुलजी पाटील यांचा अनुभव दांडगा आहे. सूत्र बाहेरूनच हलतायत. गावठाणकर बाहेरूनच सूत्र हलवतात. मातुल शेठ असू द्यात किंवा विपुल शेठ. यावेळेचा बॉल देखील लिडिंग घेतली आहे. आणखीन एक फलंदाज बाद. सूत्र हलू लागली आहेत. फलंदाज देखील हलू लागले आहेत. लगातार 2 बॉलवरती 2 विकेट. एका क्षणाला असं वाटत होतं मॅच लवकर संपतीये. आकाश पवार आणि अजय पाटील ज्या रीतीने बॅटिंग करत होते, असं एका क्षणाला वाटत होतं की इथे या खेळाडूंना अडवणार तर अडवणार कोण. परंतु काय बॅटिंग झाली आहे पहा, काय बॉलिंग झाली. चांगलं कमबॅक रोहितने करून दिलं. विकेट प्राप्त केल्या. 10 धावा पहिल्या 2 मध्ये आल्या. 3 बॉलवरती विकेट 2 त्याने मिळवलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बाळा मिळते. महत्वाचं षटक गोलंदाजी मार्कमध्ये रोहित. नवीन बॅटर तुषार आलेला आहे. फटका प्रीतमच्या थेट हातात जातोय की काय नाही. या फटक्यामध्ये वजन. धावा मिळाल्यात. संपूर्ण अर्धा डझन. षटकार. अश्विनी
षटकाराला संघाची धावसंख्या बनलेली आहे ती 42 विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे. 40 धावसंख्येची गरज. 42 बनल्या 40 ची गरज आहे. 12 मध्ये 42 बनवू शकतात तर 12 मध्ये 40 बनवणं काही अवघड गोष्ट नाही. 12 मध्ये 42 बनलेले आहेत. 12 मध्ये 40 ची आवश्यकता आहे. अभिषेकला आज आपण पाहिलं हाताला दुखापत आहे. गावाचं नाव लागलेलं आहे आपल्या नावापुढे हात दुखापत आहे, फ्रॅक्चर आहे कदाचित, परंतु तो खेळतोय. गोलंदाजी त्याने केली आणि या गोष्टी महत्वाच्या राहतात. गावाचं नाव सर्वाधिक महत्वाचं आहे कारण गावाच्या नावामध्येच आपण पुढे वाढत असतो. आपल्या गावाच्या नावामुळेच आपण ओळखलं जातो. अलीकडे गावामध्ये या गोष्टी पाहायला मिळाल्यात. फलंदाजांना बॅटिंग मिळाली नाही, गोलंदाजांना गोलंदाजी मिळाली नाही. नवीन संघ तयार होतात. बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, इथून एक सिंगल निश्चित येईल. सर्वाधिक संपूर्ण महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटची शोकांतिका राहिली आहे की ज्याला बॅटिंग मिळाली नाही नवीन संघ तयार करा, बॉलिंग मिळाली नाही नवीन संघ तयार करा, एक तास मालिकावीर घेतो नवीन संघ तयार करा, राजकारण आलंय मग आड नवीन संघ तयार करा. या गोष्टी ज्या आहेत ना त्या कुठेतरी मलाही तितक्याशा रुचत नाहीत. ॲज अ ऑफिशियल म्हणून गाव एक आहे तर एकच आपला संघ असायला हवा. क्रिकेटमध्ये या गोष्टी फारशा दूर राहायला हव्यात कारण आज आपण गावाच्या नावाने खेळत असतो. हरलं तर संपूर्ण गाव हरणार आहे. वर्षभर प्रदर्शन चांगलं झालं नाही तर गावाचं नाव खराब होणार आहे, कोणत्या एका खेळाडूचं नाही. त्यामुळे एकीचं बळ त्याच वेळेला मिळतं फळ. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क. एक राहा तरच नेक राहाल. यावेळेचा बॉल अजय पाटील, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पुढचा चेंडू आणखीन एक आडवा बॅटने ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. मिड विकेटला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी स्क्वेअर. 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 52 बनलेल्या विजयासाठी अजूनही 30 ची गरज. येणारे चेंडू राहिले ते 8 बॉल आणि 30 धावा. जादू टोण्याचा रितेश डिजेने आमचा विषय काढला. उसाटण्याच्या मैदानावरती आपण पाहिलं आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथून यष्टीरक्षकाचा वेध. 7 बॉल 30 ची आवश्यकता. नवी मुंबईच्या दिवा गावामध्येही हाच प्रकार पाहायला मिळाला. अलीकडे क्रिकेटमध्ये हा प्रकार जास्तीचा वाढत चाललाय. स्पर्धा जिंकायच्या आहेत मग त्या कशा याच्याकडे कल नाही. 7 बॉल 30 ची गरज. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजय पाटील ठोकतोय षटकार. येणारे 6 बॉल राहिले आणि विजयासाठी 6 चेंडू आणि 24 ची गरज. या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत असताना पाहायला मिळत आहे शौर्य एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा सुनील गंगाराम म्हात्रे साहेब ज्यांचं आगमन झालेलं आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून गोल्डन मॅन ज्यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून 6 बॉल 24 धावा. 6 चेंडू 24 हव्यात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
पहिलाच बॉल आणि त्याच्यावरती आलाय चौकार. लिंबाचा विषय आता जास्तीचा नको डीजे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चांगली चालू आहे. शौर्य ट्रान्सपोर्ट जासई आदरणीय सुनील गंगाराम म्हात्रे साहेब ज्यांचं आगमन झालेलं आपण पाहत आहोत. चौकार आलाय. 20 ची गरज. 5 चेंडूचा खेळ बाकी. उसळी घेणारा उसळी सकटच मारला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फाईन लेगला. रन्स मिळतात 4. हा सणसणीत खणखणीत दणदणीत चौकार. त्यांचं नाव काय? अंपायर सँडी. दोन बॉल 2 चौकार आलेले आहेत. 16ची अजूनही आवश्यकता. 4 बॉलचा खेळ बाकी. थोडा धीर घ्या रे, थोडा धीर घ्या रे. आता हाय बारी आमची. सोपी गोष्ट नाही भावा आम्हाला हरवायची. क्रिकेटचा खेळ रंग भरतोय. 3 बॉल 16ची गरज. बॅटर आउट. अजय पाटील नॉन स्ट्रायकर रेड वरती वाट पाहतोय केवळ. 3 बॉल 16ची गरज. दहा बॉल 33 वरती नॉट आउट. अजय पाटील बॅटिंग करतोय आणि तो नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. 3 बॉल 16ची गरज राहिली. जितू पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ओव्हर द विकेटने. पुढचाच बॉल याही वेळेला उसळी घेणारा होता आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील मिळतील धावा 4. आलाय चौकार. विवेकने पहिल्या या आधीच्या बॉलवरती विकेट मिळवली. दुसरा बॉल चौकार आला. 2 बॉल 12ची आवश्यकता. ओय डीजे थोडा धीर घ्या रे, थोडा धीर घ्या रे. आता हाय बारी आमची. सोपी गोष्ट नाहीच आहे या दोन्ही संघांना हरवायची. मॅच पहा रंगात आली आहे. सामना शेवटच्या षटकापर्यंत आला. शेवटच्या 2 बॉल पर्यंत जाईल का? या वेळेचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल येईल. 1 बॉल 11ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 11 धावा. आदित्य घरत यांना आपण पाहिलं आज खरं तर महत्वाचं योगदान त्यांचा चौथ्या दिवशी पाहायला मिळालेलं आहे. संदीप पाटील सर यांनाही आपण पाहत आहोत. रोहितजी म्हात्रे यांना देखील आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. रोहितजी म्हात्रे यांना बीसीसीआयने ट्रेन केलेलं आहे त्यामुळे त्यांचंही चांगलं योगदान राहिलेलं आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र पंचांचा इशारा काय येतोय तर हा योग्य चेंडू आहे. अर्थात हा सामना येथे जिंकला तो वरच स्पोर्ट्स दादरपाडा या टीमने तब्बल 9 धावा राखत असताना या मॅच मध्ये मिळवलाय मोठा विजय. मरियाई जांभिवली बी आणि त्याच्या अगेन्स्ट वळवली टीम. चला टॉस साठी आहे. टॉस करणारे वळवली टीम कॅप्टन सॉरी टॉस झालेला आहे. कल्पजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केलेला आहे. वळवली टीमने टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या.